नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण सोयाबीन पुलाव कसा करायचा ही रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवायचं, गॅस लावून घ्यायचा, नंतर तेल टाकायचं, तेल गरम झाल्यानंतर पाणी टाकायचं, पाण्याला उकळा आल्यानंतर तांदूळ धुवून टाकायचे, भात शिजवून साईडला ठेवायचा, नंतर सोयाबीन पाण्यामध्ये 10 मिनिट भिजू घालायचं, सोयाबीन छान पिळून घ्यायचं, लागणारं साहित्य: काजू, हुबा कट केलेला कांदा, अद्रक, लसूण, आलू, कोबी आणि टोमॅटो, खडे मसाले, सांबर मसाला, पनीर मसाला, बिर्याणी मसाला, टेस्टिंग पावडर आणि साखर। नंतर गॅसवर पातेलं ठेवायचं, गॅस लावायचा, 4 पळी तेल टाकायचं, जिरे टाकायचे, नंतर हुबा कट केलेला कांदा टाकायचा, नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, तेलामध्ये परतून घ्यायची, नंतर खडे मसाले टाकायचे, हिरवी मिरची टाकायची, काजू टाकायचे, बटाटा टाकायचा, कोबी टाकायची, टोमॅटो टाकायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं, नंतर मसाले टाकायचे, मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे, सोयाबीन टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, अर्धा कट केलेला लिंबू टाकायचा, सगळं मिक्स करून घ्यायचं, नंतर शिजवून घेतलेला भात टाकायचा, मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं। सोयाबीन पुलाव तयार आहे। रेसिपी कशी वाटली आता